मी सौ स्मिता सचिन देशपांडे, SMRK BKK महिला महाविद्यालय नाशिक. विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. आज आपण पाठ पहिला यातील फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. टेलर हा एक अमेरिकन व्यक्ती होता ज्याने मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फियामध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली व हळूहळू आपल्या परिश्रम व विकासातून मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचला. त्याने वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन व व्यवस्थापनासंदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय? तुम्हाला माहिती असेल का? शास्त्र म्हणजे विज्ञान आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळा असतात. त्यामध्ये प्रयोग केले जातात आणि त्याची सत्यता पडताळली जाते. त्याचप्रमाणे टेलर याने माणसांवर प्रयोग केले, लोकांवर प्रयोग केले आणि स्वतःच्या प्रयोगशाळा स्वतः तयार केल्या आणि तो यशस्वी करून दाखवला. म्हणून त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून संबोधले जाते. फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे बघूयात. वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे याचा अंतर्भाव होतो. आता आपण वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासणार आहोत. विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. विज्ञान आहे म्हणजेच काय की त्या ठिकाणी प्रयोगशाळा आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा आग्रह धरला. व्यवस्थापनाचे हे तत्त्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्त्व देते. या कामासाठी लागणारी मानकं, आवश्यक वेळ, आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे. त्यामुळे वेळ आणि मानवी ऊर्जा वाचविण्यास मदत होईल. पुढचं आहे समरसता आहे, विवाद नाही. या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असले पाहिजे. म्हणजेच काय की दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद असता कामा नये. कर्मचारी आहे म्हणून कंपनी आहे आणि कंपनी आहे म्हणून व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन आहे म्हणून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. अशा दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवे. या दोन्हींमधील समन्वय यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. मानसिक क्रांती. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. हे तत्त्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते. कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनीही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. म्हणजेच काय की संस्थेची उद्दिष्टे कंपनीची उद्दिष्टे ठरलेली असतात. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोघांनी तितकीच कार्यतत्पर असणे गरजेचे आहे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे तत्त्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी व व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादींमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक वातावरणात होते. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमी विचार केला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना म्हणजे काय की त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना मदत केल्यास त्यांचे कार्य अतिशय कार्यक्षमपणे होऊ शकेल. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य भाग मानायला हवे. जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते. मागच्या वर्षी पाठ्यपुस्तकात आपण काय अभ्यासलं होतं की आपण एक पिरॅमिड अभ्यासला होता. त्यामध्ये काय दाखवलं होतं की कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि व्यवस्थापनाचे अधिकार. जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांवर असतात आणि अधिकार जे आहेत ते व्यवस्थापनाकडे असतात.
दोघांनी एकमेकांना जर समजून घेतल्या आणि व्यवस्थापनाने जर जबाबदाऱ्या पूर्णपणे व्यवस्थित विभागून दिल्या तर अतिशय उत्कृष्ट काम होऊ शकते. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात. अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजेच काय की कार्यक्षम जर कर्मचारी असेल आणि त्याला प्रशिक्षण जर योग्य दिलेलं असेल तर तो कर्मचारी अतिशय उत्कृष्टपणे आपले काम करू शकतो. शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. 1. कार्य अभ्यास. उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे. कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा संघटित, पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो. कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या तंत्रांचा समावेश होतो. कार्य अभ्यास म्हणजे काय की त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना जे काही कार्य नेमून दिलेले असते ते त्याने योग्य प्रकारे करावे यासाठी काही तंत्रे वापरली जातात. वेळ अभ्यास. एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेले वेळेचे निरीक्षण व नोंदी करण्याचे हे तंत्र आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला जातो. दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्यक्षमता कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ व ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. कर्मचाऱ्याला दिवसभरातील कामाला एकूण किती वेळ लागणार आहे याचा एकूण अंदाज काढून त्या कर्मचाऱ्याला तेवढे काम दिले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. पद्धत अभ्यास. कार्य पूर्ण करण्याच्या नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात. चांगली गुणवत्ता टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी विशिष्ट काम करण्याची पद्धत शोधून काढणे व्यवस्थापकाचे अतिशय महत्त्वाचे परंतु तेवढेच आव्हानात्मक कार्य आहे. वेळ व कच्च्या मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टांनुसार सर्व साधनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी या तंत्राची मदत होते. कच्च्या मालाची हाताळणी, वाहतूक, तपासणी आणि साठवण इत्यादी कामांची योग्य पद्धत ठरविण्यासाठी तंत्राचा उपयोग केला जातो. हालचाल अभ्यास. आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजे एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्रांच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे एखादे विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते. त्यासाठी कामगारांना काम कसे करायचे आहे, त्यांचा कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, त्यासाठी त्यांना कुठे हालचाल करावी लागत आहे, यंत्र वापरताना त्यांच्या किती अनावश्यक हालचाली होत आहेत याचा संपूर्ण अभ्यास केला जातो आणि त्यामध्ये अनावश्यक हालचाली कशा टाळता येतील याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कार्य अतिशय कार्यक्षम होईल आणि कर्मचाऱ्यांना थकवासुद्धा जाणवणार नाही. थकवा अभ्यास. साधारणपणे कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण, कामकाजाची अवघड साधने आणि कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा. शारीरिक आणि मानसिक ताण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना आपण अभ्यासायचं असेल तर बघा, एखादा कर्मचारी जर त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा ज्यावेळेस जास्त काम करतो त्यावेळेस त्याला शारीरिक थकवा जाणवतो किंवा बौद्धिक काम केल्याने सुद्धा त्याला तो थकवा जाणवतो. त्याच्या क्षमतेपेक्षा जर त्याने जास्त काम केले तर थकवा जाणवतो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थकवा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. साधने व उपकरणांचे मानकीकरण. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले. कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धतीचे प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय, उत्पादन खर्च व कामगारांमधील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ताही सुधारते. वैज्ञानिक कार्यरचना. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्यरचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून
कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकांनुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. म्हणजेच काय की वैज्ञानिक पद्धतीने कार्यरचना, कामगारांची कार्यक्षमता म्हणजेच काय त्यांची क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना कार्य दिले जाते. एखाद्याची कार्यक्षमता जर खूप जास्त असेल आणि त्याला दिवसभरात जर खूप अल्प काम दिले तर तो आळशी होतो, परंतु त्याला जर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य दिले तर त्याला थकवा जाणवतो. म्हणून त्याची कार्यक्षमता जाणून घेऊन त्याप्रमाणे त्या व्यक्तीला कार्य दिले जाते. वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक निपक्षपातीपणे पूर्वनिर्धारित मानकांनुसार केली जाते. निवड झाल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या की कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत कुशलता आणण्यासाठी प्रशिक्षण अतिशय गरजेचे आहे. आपण बघतो की मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देतात आणि नंतर कामावर रुजू करून घेतात. कार्यात्मक संस्था. टेलर यांच्या या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे. याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण 2 भिन्न पर्यवेक्षकांकडून केले जाईल. उत्पादनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 8 फोरमनची शिफारस केली आहे. त्यांचे वर्गीकरण आपल्याला खालीलप्रमाणे करता येईल. नियोजन स्तरावर मार्ग कारकून. काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे सांगतो. सूचना लिपिक. काम पूर्ण कसे करायचे त्याच्या सूचना देतो. वेळ आणि किंमत किंवा खर्च कारकून. काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो. शिस्त. कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित करते. अंमलबजावणी स्तरावर गटप्रमुख. प्रत्यक्ष काम करून घेतो. वेग प्रमुख. काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो. दुरुस्ती प्रमुख. यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल हाताळतो. निरीक्षक. काम पूर्वनिर्धारित मानकांनुसार होण्याची शाश्वती देतो. टेलरच्या मते सर्व कार्यांची नियोजन व अंमलबजावणीत योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापन निश्चितच कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कामगिरी साध्य करू शकते. विभेदात्मक दर वेतन योजना. साधारण कामगारही प्रमाणित उत्पन्न मिळविण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरविला जातो किंवा पाहिजे. या विद्यार्थ्यांनो, आता आपण टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासली. खरंच प्रयोगशाळा उपलब्ध नसतानाही मनुष्यांवर प्रयोग करून घेणारा हा मनुष्य अगदी वैज्ञानिकच म्हटला पाहिजे. म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणूनच ओळखले जाते, टेलर यांना. आता आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासली. खरंच एखाद्या कंपनीने जर त्यांच्या तंत्रांप्रमाणे अभ्यास करून जर कर्मचाऱ्यांशी वर्तन ठेवले किंवा व्यवस्थापनाने जर कर्मचाऱ्यांनी तसे वागले तर नक्कीच ही तत्त्वे खूपच प्रगतिशील